आपला किलबिल ग्रुप आज एकदम खुशीत होता. निखिल दादा आणि ओंकार दादा आज त्यांच्याबरोबर मजा मस्ती करायला आले होते. सोसायटी समोरील मैदानावर प्रथम 2 टीम पाडून निखिल दादाने जोडी साखळीचा खेळ मुलांना समजावून सांगितला. पुढची 15-20 मिनिटे मुलांनी नुसती धम्माल केली. नंतर निखिल दादा आणि ओंकार दादा हॉलमध्ये मुलांना प्रथम शांत बसवून ओंकार म्हणायला शिकवत होते. डोळे बंद करून शांत एका जागी बसणे आपल्या बऱ्याच बच्चे कंपनीला काही केल्या जमेना. पण नंतर आपल्या अंजली काकू येऊन मुलांना एक छान गोष्ट सांगणार आहेत हे समजल्यावर मात्र मुले प्रयत्नपूर्वक शांत बसली. अंजली काकू हॉलमध्ये आल्या. मुलांना म्हणाल्या, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे एवढीशी चूक. चुकीबद्दलची गोष्ट? आरोहीने आश्चर्याने विचारले. हो, काकू म्हणाल्या. आणि ही गोष्ट ऐकल्यावर त्यातून तुम्ही काय शिकणार हे मला सांगायचे आहे बरं का. आधी गोष्ट सांगा ना, मुले उत्साहाने म्हणाली. अंजली काकूंनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट आहे संत एकनाथांची. छोट्या एकनाथांचे गुरु होते जनार्दन स्वामी. त्या काळात शिक्षणासाठी छोटा एकनाथ गुरूंच्या घरी राहत होता. गुरूंची सेवा करीत होता. त्यांना कामात मनापासून मदत करत होता. एकदा जनार्दन स्वामींनी एकनाथाला सांगितले की हा हिशेब तेवढा तपासून दे बरं. छोटा एकनाथ हिशेब तपासायला बसला. पण त्याचा ताळा चुकू लागला. जमा खर्चाचा काही मेळ बसेना. एकनाथाला समाधान वाटेना. रात्र झाली. पण छोटा एकनाथ पणतीच्या उजेडात हिशेबातली चूक शोधत बसला. इतर सारे जण झोपी गेले. अर्धी रात्र उलटली. मध्येच जनार्दन स्वामींना जाग आली. एवढ्या रात्री एकनाथ दिव्याच्या उजेडात काय करीत बसला आहे हे पाहायला ते त्याच्या पाठीमागे येऊन उभे राहिले. छोटा एकनाथ आपला कामामध्ये एवढा मग्न झाला होता की गुरुजी येऊन पाठीमागे उभे राहिलेले सुद्धा त्याच्या लक्षात आले नाही. थोड्या वेळाने सापडली म्हणून एकनाथाने आनंदाने टाळी वाजवली. स्वामींनी विचारले, काय सापडली रे नाथा? दचकून त्याने मागे वळून पाहिले. चूक सापडली. हिशेबामध्ये एका पैची चूक झाली होती. ती सापडतच नव्हती. आत्ता ती सापडली. एकनाथ आपल्या गुरूंना म्हणाला. जनार्दन स्वामी म्हणाले, अरे नाथा, चूक फक्त एक पैची आणि तू एवढा वेळ शोधत बसलास. काम अचूक होण्यासाठी रात्रभर जागलास. शाब्बास. चल झोप आता, पहाट होत आली. त्यांनी एकनाथाला झोपायला सांगितले. अंजली काकूंची गोष्ट संपली. सगळी मुले तल्लीन होऊन ऐकत होती. मुलांनो, आवडली ना गोष्ट? अंजली काकू म्हणाल्या. या गोष्टीमधून तुम्ही काय शिकलात बरे, सांगा आता. अंजली काकूंनी मुलांना विचारले. छोट्या शार्दूलने हात वर करून उत्तर दिले,
रात्री जास्त जागायचे नाही. सगळी मुले खो खो हसायला लागली. अंजली काकू मुलांना म्हणाल्या, या छोट्या एकनाथाच्या गोष्टीमधून आपण शिकलो, आपले काम अचूक होईपर्यंत मनापासून प्रयत्न करायचे. दिलेले काम अचूक करून दाखवायचे आणि शाबासकी मिळवायची. मुलांना गोष्ट खूपच आवडली. गोष्टीचे विचार मनात घेऊनच मुले आपापल्या घरी गेली.